नमस्कार कृषी मित्रांनो, मी परशुराम हिवरे कृषीरत्न यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत इन्सेक्ट विंग, जे आपण थोरॅसिक अपेंडेजेस बघतोय त्याच्यामध्ये आपण आधी लेग बघितलं, अगोदरचे जे लेक्चर झाले ते पूर्ण बघून घ्या। जर आपण जे बघतोय विंग, तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं ज्यावेळेस थोरॅसिक अपेंडेजेसला सुरुवात केली तर विंग जे असतं ते डॉर्सोलॅटरल पोझिशनला अटॅच असतं थोरॅक्सवर। जर आपण पकडला हा थोरॅक्सचा पार्ट आहे तर डॉर्सोलॅटरल पोझिशनला विंग हे अटॅच असतं। या ठिकाणी अशा प्रकारचं एक स्क्लेराइट असतं, एक स्क्लेराइट या ठिकाणी प्रेझेंट असतं, त्याच्यावर विंग हे बिअर झालेलं असतं। तर जे स्क्लेराइट असतं त्याला म्हणतात टेरालिया, कारण विंग बिअर असतं याच्यावर, त्याला म्हणतात टेरालिया किंवा टेरेलिया। तर विंग जे असतं ते या स्क्लेराइटवर अटॅच असतं। अशा प्रकारचं आपण विंग जर पकडलं तर विंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 6 प्रकारच्या लॉन्गिट्युडिनल व्हेन्स आपल्याला बघायला मिळतात। ज्या व्हेन्स स्ट्रक्चर जे आहे विंगचं ते मेंटेन करण्यासाठी आणि त्याची न्यूरिशमेंट किंवा त्याला न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन पुरवण्याचं काम त्या व्हेन करत असतात। आपण या ठिकाणी विंग व्हेनेशन बघतोय त्याचं। तर 6 प्रकारच्या प्रिन्सिपल लॉन्गिट्युडिनल व्हेन आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात। ओके, तर त्याच्यामध्ये आपण वन बाय वन बघूयात आता। तर फर्स्ट जी व्हेन आपल्याला बघायला मिळते ती आहे कोस्टा, याला आपण सी ने डिनोट करू। फर्स्ट व्हेन जी आपल्याला या विंगमध्ये बघायला मिळते ती आहे कोस्टा, इट इज डिनोटेड बाय सी। ओके, देन सेकंड व्हेन जी आपल्याला बघायला मिळते ती सबकोस्टा, याला एस सी ने डिनोट करतात। सेकंड व्हेन जी बघायला मिळते ती सब कोस्टा। देन थर्ड प्रिन्सिपल व्हेन जी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते ती आहे रेडियल, हिला आर ने डिनोट करतात। आणि ही जी रेडियल व्हेन आहे ही परत 2 पार्ट्समध्ये बायफर्गेट झालेली आहे। त्याच्यामध्ये पहिली जी व्हेन आहे, पहिली जी बायफर्गेट झालेली व्हेन आहे तिला म्हणतात रेडियल, आणि सेकंड जी आहे रेडियल सेक्टर। तर आपण तिसरी जी प्रिन्सिपल लॉन्गिट्युडिनल व्हेन बघितली ती रेडियल, ती परत 2 पार्ट्समध्ये बायफर्गेट झालेली आहे। पहिली जी आहे रेडियल, जिला आर ने डिनोट केलं आपण, आणि सेकंड जी आहे रेडियल सेक्टर, रेडियल सेक्टर आर एस ने डिनोट केलं। ओके, देन चौथी जी प्रिन्सिपल लॉन्गिट्युडिनल व्हेन आहे ती आपल्याला बघायला मिळते मेडियन, हिला एम ने डिनोट करतात, मेडियन। ही परत 2 पार्ट्समध्ये बायफर्गेट झालेली आहे। याच्यापैकी पहिली जी व्हेन आहे त्याला म्हणतात अँटिरियर मेडियन ए एम, आणि दुसरी जी आहे ती पोस्टिरियर मेडियन। ओके, तर चौथी व्हेन जी बघितली आपण ती कोणती, मेडियन, तिला एम ने डिनोट करतात। ही परत 2 पार्ट्समध्ये बायफर्गेट झालेली आहे। पहिली आहे अँटेरियर मेडियन, मेडियन, जिला आपण ए एम ने डिनोट केलं, आणि दुसरी जी आहे पोस्टेरियर मेडियन, जिला आपण पी एम ने डिनोट केलं। ओके, तर 4 व्हेन झाल्या। पाचवी जी प्रिन्सिपल लॉन्गिट्युडिनल व्हेन आहे ती आहे क्युबिटस, जिला आपण सी यू ने डिनोट करतो, क्युबिटस। आणि ही परत 2 पार्ट्समध्ये बायफर्गेट झालेली आहे, क्युबिटस, अँटेरियर क्युबिटस आणि पोस्टेरियर क्युबिटस। अँटेरियर क्युबिटसला आपण ए सी यू ने डिनोट करतो आणि पोस्टेरियर क्युबिटसला
PCU ने डिनोट करतो. ओके, तर 5वी जी प्रिन्सिपल लॉंगिट्युडिनल व्हेन बघितली आपण ते आहे क्युबिटस C, आणि ही परत दोन पार्ट्समध्ये बायफर्केट झालेली आहे. पहिली अँटेरियर क्युबिटस ज्याला ACU ने डिनोट केला आपण, आणि दुसरी जी आहे पोस्टेरियर क्युबिटस जिला PCU ने डिनोट करतात. ओके, नंतर लास्ट आणि शेवटची जी प्रिन्सिपल लॉंगिट्युडिनल व्हेन आहे ते आहे ॲनल व्हेन. कारण ॲनसच्या साईडने असल्यामुळे त्याला ॲनल व्हेन म्हणतात. जर आपण बघितलं ह्या अँटेरियर पोर्शन आणि हा अँटेरियर भाग आणि पोस्टेरियर भाग, तर ॲनसच्या साईडनं आपल्याला ते दिसते, त्याच्यामुळं ॲनल व्हेन हिची परत दोन पार्ट्समध्ये बायफर्केट झालेली असते. याला आपण A ने डिनोट करतो ॲनल व्हेनला. जी पहिली वेन असते तिला ॲनल फर्स्ट आणि दुसरी जी असते ती ॲनल सेकंड. ओके, तर 6वी जी प्रिन्सिपल लॉंगिट्युडिनल व्हेन बघितली आपण ती आहे ॲनल व्हेन, जिला आपण A ने डिनोट केलं. ही परत दोन पार्ट्समध्ये बायफर्केट होते. पहिलं ॲनल फर्स्ट, ए रोमन अंकामध्ये फर्स्ट आपण याला डिनोट करतो, आणि ॲनल सेकंड. अशा प्रकारे आपल्याला 6 प्रकारच्या प्रिन्सिपल लॉंगिट्युडिनल व्हेन आणि त्याच्या सब व्हेन्स आपल्याला इन्सेक्ट विंगमध्ये बघायला मिळतात. ओके, तर ह्या व्हेन्स ज्या असतात, जे स्ट्रक्चर असतं ते मेंटेन करण्याचं काम आणि न्यूरिशमेंट करण्याचं काम विंगला हे करत असतात. जर आता हे विंगचं व्हेनेशन झालं, विंग व्हेनेशन, आणि जर आपण बघितलं तर थोरॅक्सला विंग अटॅच असतं. या ठिकाणी जे अटॅच असतं त्याच्यामध्ये काही अँगल्स असतात, काही पार्ट्स असतात विंगचे, ते आपण बघूयात. या ठिकाणी आपल्याला हा जो अँगल बघायला मिळतो विंगमध्ये आणि थोरॅक्समध्ये, तर याला म्हणतात, हा जो अँगल बघायला मिळतात याला म्हणतात ह्युमरल अँगल. ह्युमरल अँगल जो असतो याच्या थ्रू या ठिकाणी ते विंग थोरॅक्सला अटॅच असतं. नंतर काही पोर्शनमध्ये याचं विंगचं डिवायडेशन होतं. जर हा पोर्शन बघितला आपण इथून तर इथपर्यंतचा, तर याला म्हणतात कोस्टल मार्जिन. कारण कोस्टा जी प्रिन्सिपल लॉंगिट्युडिनल व्हेन आहे त्याच्यामुळे तिच्या साईडचा जो रिजन आहे त्याला म्हणतात कोस्टल मार्जिन. नंतर शेंड्याकडचा विंगच्या टोकाकडचा जो भाग आहे इथपासून तर इथपर्यंतचा जो पोर्शन आहे त्याला म्हणतात अपायकल मार्जिन. हा जो पोर्शन आहे याला अपायकल मार्जिन म्हणतात. नंतर या बेसपासून तर अपायकल मार्जिनपर्यंतचा जो पोर्शन आहे त्याला म्हणतात ॲनल मार्जिन. असं विंगचं डिवायडेशन झालेलं असतं वेगवेगळ्या पोर्शनमध्ये. ह्युमरल अँगलपासून तर टोकापर्यंतचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात कोस्टल मार्जिन, टोकाकडचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात अपायकल मार्जिन, आणि ॲनल व्हेन ज्या साईडनं आहे तिकडचा जो एरिया आहे त्याला म्हणतात ॲनल मार्जिन. ओके, नंतर याच्यामध्ये परत दोन अँगल असतात, जे कोस्टल मार्जिन आणि अपायकल मार्जिन याच्यातला जो अँगल असतो, हा जो अँगल आपल्याला या ठिकाणी दिसतो याला म्हणतात अपायकल अँगल. आणि अपायकल मार्जिन आणि ॲनल मार्जिन याच्यातला जो अँगल असतो याला म्हणतात ॲनल अँगल. तर अशा प्रकारे इन्सेक्टमध्ये विंग आपल्याला हे बघायला मिळतं. नंतर आपण बघूयात विंग मॉडिफिकेशन. तर टोटल 9 प्रकारचे विंग मॉडिफिकेशन आपल्याला किंवा 9 प्रकारचे विंग्स आपल्याला इन्सेक्टमध्ये बघायला मिळतात. त्यातला पहिला जो टाईप आहे तो टेगमिना, किंवा जर सिंग्युलर त्याला जर आपण उच्चार केला तर त्याचा टेगमन, सिंग्युलर त्याला टेगमन म्हणतात. आणि टेगमिना टाईपचं विंग जे असतं त्याचं स्ट्रक्चर जे असतं ते हार्ड असतं. नंतर लेदरी अपिअरन्स असतं त्याचं.
लेदरी असतं, प्रोटेक्टिव्ह इन नेचर असतं किंवा प्रोटेक्टिव्ह प्रकारचं असतं. याच्या थ्रू वॉटर लॉस किंवा मॉइश्चर लॉस ते बॉडीतून होऊ देत नाही इन्सेक्टच्या. तर या स्ट्रक्चरमुळं ते फ्लाईट करण्यासाठी उपयुक्त नसतं किंवा मग नॉट फॉर फ्लाईट त्याला आपण म्हणू शकतो. नॉट फॉर फ्लाईट. या प्रकारच्या विंग्स असल्यामुळं इन्सेक्ट या विंग्सच्या थ्रू फ्लाईट करू शकत नाहीत, ते नॉट फॉर फ्लाईट असतं. तर याचं एक्झाम्पल आहे 4 विंग्स ऑफ ग्रासहॉपर. याचं एक्झाम्पल बघितले तर 4 विंग्स ऑफ ग्रासहॉपर अँड कॉकरोच. ग्रासहॉपर आणि कॉकरोचचे जे 4 विंग्स असतात ते टेगमिना टाईपचे असतात, हार्ड असतात, लेदरी कवरिंग असतं त्याच्यावर आणि प्रोटेक्टिव्ह असतात. देन नॉट फॉर फ्लाईट, ते फ्लाईटसाठी यूज करत नाहीत इन्सेक्ट. हे जरा लेदरी टाईप टेगमिना टाईपचे विंग मॉडिफिकेशन. नंतर सेकंड जो पार्ट आहे इलेक्ट्रा. जर सिंग्युलर जर त्याचा उच्चार बघितला तर इलेक्ट्रॉन त्याला म्हणतात किंवा इलेक्ट्रॉन म्हणतात. नंतर हे जे असतं हे सुद्धा हार्ड असतं, रिजिड असतं. नंतर हेविली स्क्लेरेटाइज स्ट्रक्चर असतं, हेविली स्क्लेरेटाइज्ड स्ट्रक्चर असतं. देन प्रोटेक्टिव्ह असतं, हे सुद्धा वॉटर लॉस वगैरे होऊ देत नाही, प्रोटेक्टिव्ह इन नेचर असतं. आणि हे सुद्धा नॉट फॉर फ्लाईट किंवा नॉट सुटेबल फॉर द फ्लाईट, उडण्यासाठी हे योग्य नसतं. इलेक्ट्रा प्रकारचं जे विंग मॉडिफिकेशन हे सुद्धा टेगमिनासारखं असतं, फक्त हे हेविली स्क्लेरेटाइज्ड स्ट्रक्चर असतं. तर याचं एक्झाम्पल आहे 4 विंग्स ऑफ बिटल्स अँड विविल्स. 4 विंग्स ऑफ बिटल्स अँड विविल्स किंवा कोलिओप्टेरन इन्सेक्ट आपण याला म्हणू शकतो. कोलिओप्टेरन इन्सेक्टमधलं जर आपण बघितलं तर इलेक्ट्रा टाईपचं त्याच्यामध्ये विंग मॉडिफिकेशन असतं. वर 4 पेअर किंवा 4 विंग्स जे असतात, 4 विंग्सची जी पेअर असते ती पूर्णपणे फुल्ली स्क्लेराटाइज स्ट्रक्चर असतं आणि त्याच्या अंडर जे मेम्ब्रेनस विंग्स असतात जे फ्लाईटसाठी वापरतात किंवा उडण्यासाठी वापरतात, तर ते त्याच्या अंडर ते झाकलेले असतात. ओके. नंतर थर्ड टाईप आहे हेमिलेट्रा. हेमी म्हणजे हाफ आणि इलेक्ट्रा म्हणजे हार्ड कवरिंग किंवा स्क्लेरेटाइज स्ट्रक्चर त्याच्यावर असतं. तर हेमिलेट्रा प्रकारचे इन्सेक्टचे विंग जर बघितले तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. हाफ पोर्शन जो असतो किंवा बेसल हाल्फ जो असतो हा थिक आणि लेदरी असतो, स्क्लेरेटाइज स्ट्रक्चर असतं. आणि डिस्टल हाफ जो असतो समोरचा पार्ट तो मेम्ब्रेनस पार्ट असतो, जो मेम्ब्रेनस विंगसारखा अपिअरन्स असतं त्याचं. तर हेमिलेट्रा टाईपचे जे विंग मॉडिफिकेशन आहे हे आपल्याला 4 विंग्स ऑफ बग्स जे आहेत, बग्समध्ये बघायला मिळतं. 4 विंग्स ऑफ बग जे बगचे 4 विंग्स असतात ते हेमिलेट्रा टाईपचे असतात. हाफ पोर्शन जो असतो बेसल हाफ जो असतो थिक आणि लेदरी असतो आणि हाफ पोर्शन जो असतो नेक्स्ट डिस्टल हाफ तो मेम्ब्रेनियस प्रकारचा असतो. देन चौथा प्रकार आपण बघूया हाल्टर किंवा हाल्टियर. या प्रकारचे जे विंग्स असतात याच्यामध्ये विंग मॉडिफिकेशन झालेलं असतं. जे 4 विंग्स असतात ते हाल्टरमध्ये किंवा डंबेल शेप लाईक आकारामध्ये ते मॉडिफाय झालेले असतात. हे आपल्याला हाऊस फ्लायमध्ये बघायला मिळतात. समजा आता ही हाऊस फ्लाय हेड, थोरॅक्स आणि ॲबडोमेन. तर 4 विंग्स जे असतात हे नॉर्मल आकार असतो यांचा आणि हाइंड विंग्स जे असतात ते हाल्टरमध्ये किंवा एक डंबेल शेप आकारामध्ये ते मॉडिफाय झालेले असतात. अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर असतं. तर हे जे हाल्टर्स असतात डंबेल शेप आकाराचे ते ज्यावेळेस इन्सेक्ट फ्लाईट करतो किंवा हाऊस फ्लाईट घेते त्यावेळेस ते फ्लाईटमध्ये बॅलेन्सिंग करण्यासाठी त्यांना हेल्प करतात. व्हायब्रेटिंग आणि बॅलेन्सिंग ऑर्गन त्याला म्हणतात. व्हायब्रेटिंग
किंवा बॅलेन्सिंग ऑर्गन त्याला म्हणतात. तर हाइंड विंग्स ऑफ, याचं एक्झाम्पल काय आहे, हाइंड विंग्स ऑफ हाऊस फ्लाय. हाऊस फ्लायचे हाइंड विंग्स हे अशा प्रकारच्या डंबेल शेप आकारामध्ये मॉडिफाय झालेले असतात, त्याला हाल्टियर्स म्हणतात. नंतर पाचवा जो प्रकार आहे सुडो हाल्टियर्स. हाल्टियर्स सारखाच प्रकार आहे सुडो हाल्टियर्स. तर याच्यामध्ये विंग मॉडिफिकेशन जे फोर विंग्सची जी पेअर असते किंवा फोर विंग्स जे असतात ते मॉडिफाय झालेले असतात. तर जर आपण बघितलं, हे हेड, थोरॅक्स आणि हे ॲब्डोमेन. तर फोर विंग्स जे असतात ते हाइंड विंग्सची पेअर असते, विंग्सची जशी नॉर्मली पेअर असते तशी, फक्त फोर विंग्सची जी पेअर असते ती हाल्टियर्समध्ये डेव्हलप झालेली असते किंवा मॉडिफाय झालेली असते. तर याचं एक्झाम्पल आहे स्ट्रेप्सोप्टेरा. स्ट्रेप्सोप्टेरा इन्सेक्ट जे आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रेप्सोप्टेरा, हे जे इन्सेक्ट आहे यांच्यामधली फोर विंग्सची पेअर असते विंग्सची किंवा फोर विंग्स जे असतात ते हाल्टरमध्ये किंवा डंबेल शेप लाईक आकारामध्ये मॉडिफाय झालेले असतात. नंतर समोरचा जो टाईप आहे फ्रिंज विंग, सहावा टाईप. फ्रिंज विंग्स जे असतात ते आपल्याला थ्रिप्समध्ये बघायला मिळतात. तर आपण बघितलं समजा त्याचं स्ट्रक्चर, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. तर हे विंग जे असतात यांच्यामध्ये शॅलो डिप्रेशन्स आपल्याला बघायला मिळतात अशा प्रकारचे. शॅलो डिप्रेशन्स आपल्याला अशा प्रकारचे बघायला मिळतात आणि याच्यावर छोटे छोटे हेअर्स प्रेझेंट असतात ज्याला सिटी म्हणतात. छोटे छोट्या प्रकारचे जे हेअर्स असतात त्याला सिटी म्हणतात. तर अशा प्रकारचे विंग्स आपल्याला बघायला मिळतात हे थ्रिप्समध्ये. थ्रिप्स याचं एक्झाम्पल आहे. हे जे फिंगर लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी डेव्हलप होतं. शॅलो डिप्रेशन्स आपल्याला विंग्समध्ये आढळले जातात. जो नॉर्मल विंग्स असतात त्याच्यापेक्षा याचा एरिया कमी झालेला असतो. तर फ्रिंज विंग हे आपल्याला थ्रिप्समध्ये आढळून येतात. ओके, देन नेक्स्ट जो टाईप आहे सातवा, फिजर्ड किंवा क्लॉफ्टेड विंग्स. फिजर्ड आणि क्लॉफ्टेड विंग जर बघितले तर ते काही अशा प्रकारचे दिसतात. हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. नॉर्मल विंग्स जे असतात त्याच्यापैकी हे फ्रिंज विंग जे असतात एकदम डीपपर्यंत ते त्यांच्यामध्ये डिप्रेशन्स पडलेले असतात आणि जे काट्याचे चमचे आपल्याला बघायला मिळतात त्या प्रकारे याचं स्ट्रक्चर हे झालेलं असतं. काट्याचे चमचे जे असतात त्याच्या प्रकारे आणि याच्यावर सुद्धा छोटे छोटे हेअर्स प्रेझेंट असतात ज्याला सिटी म्हणतात. प्लूम लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी डेव्हलप झालेलं असतं. फोर्क्ड स्ट्रक्चर किंवा काट्याच्या चमच्याच्या आकाराचं स्ट्रक्चर या ठिकाणी डेव्हलप झालेलं असतं. याचं एक्झाम्पल आहे प्लूम मॉथ. प्लूम मॉथमध्ये आपल्याला फिसर्ड किंवा क्लॉफ्टेड प्रकारचे विंग्स बघायला मिळतात. याच्यामध्ये जे विंग्स असतात त्याचे जे काट्याचे चमचे असतात त्याच्या आकाराचे झालेले असतात किंवा त्याच्या आकाराचे असतात. ओके, देन नंतर सातवा टाईप जो आपण बघणार आहोत तो आहे स्केली विंग्स. स्केली विंग्स जे आपल्याला बघायला मिळतात बटरफ्लाईज किंवा मॉथ्स जे असतात अडल्ट, त्यांच्यामध्ये आपल्याला स्केली विंग्स बघायला मिळतात. आठवा प्रकार जो आहे तो स्केली विंग्स. याच्यावर स्केल्स प्रेझेंट असतात. स्केल्स ज्या असतात त्या युनिसेल्युलर
युनिसेल्युलर असतात, फ्लॅटेंड असतात, कलरफुल असतात, कलरफुल. नंतर क्युटिक्युलर आउटग्रोथ ऑफ बॉडी वॉल असते. जे स्केल असतात क्युटिक्युलर आउटग्रोथ ऑफ बॉडी वॉल. जे स्केल्स असतात त्या युनिसेल्युलर फ्लॅटन कलरफुल असतात. आपण जर मॉथ किंवा बटरफ्लायला जर पकडलं तर त्यांच्या विंग्सवरचा कलर आपल्या हाताला लागतो किंवा डस्ट फॉर्मॅटमध्ये तो उडतो. ते स्केल्स असतात त्या. तर कलरफुल स्केल्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. याचं एक्झाम्पल आहे बटरफ्लाईज अँड मॉथ. ह्याच्यामध्ये आपल्याला स्केली विंग्स हे बघायला मिळतात. देन नेक्स्ट जो टाईप आहे मेम्ब्रेनस विंग्स. आपण ज्या आधी स्ट्रक्चर बघितलं विंगचं ते मेम्ब्रेनस टाईपचं होतं. विंग व्हेनेशन वगैरे त्याच्यामध्ये पूर्ण डेव्हलप झालेलं असतं. 9वा जो प्रकार आहे शेवटचा मेम्ब्रेनस विंग. तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या इन्सेक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेम्ब्रेनस विंग्स बघायला मिळतात. काहींचे हाइंड विंग्स हे मेम्ब्रेनस असतात, काही इन्सेक्टमध्ये फोर विंग्स हे मेम्ब्रेनस असतात, काही इन्सेक्टमध्ये हाइंड आणि फोर विंग्स हे दोन्ही पेअर जे असतात त्या मेम्ब्रेनस असतात. तर आपण बघू मेम्ब्रेनस विंग जे असतात थिन ट्रान्सपरंट आणि थिन असतात, एकदम ट्रान्सपरंट असतात. मेम्ब्रेनस असतात कारण नावातच त्याचं मेम्ब्रेनस आहे, मेम्ब्रेनस असतात. देन सपोर्टेड बाय द नेटवर्क ऑफ ट्युब्युलर व्हेन्स. याच्यामध्ये व्हेन्स प्रेझेंट असतात. सपोर्टेड बाय द नेटवर्क ऑफ ट्युब्युलर व्हेन्स. याच्यामध्ये व्हेन्स असतात सपोर्टसाठी. तर आपण याचे एक्झाम्पल जर बघितले तर पहिला प्रकार ओनली हाइंड विंग्स आर मेम्ब्रेनियस. ओनली हाइंड विंग्स आर मेम्ब्रेनियस. तर काही इन्सेक्टमध्ये हाइंड विंग्स हे मेम्ब्रेनियस असतात. तर त्याचे एक्झाम्पल पहिलं कॉकरोच आणि ग्रॉसहॉपर. कॉकरोच अँड ग्रासहॉपर यांचे हाइंड विंग्स हे मेम्ब्रेनस असतात कारण त्यांचे फोर विंग्स जे असतात ते टेगमिना टाईपचे असतात किंवा टेगमिना प्रकारचं मॉडिफिकेशन त्यांच्या फोर विंग्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. नंतर बिटल्स अँड विविल्स. बिटल्स अँड विविल्स याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हाइंड विंग्स त्यांचे मेम्ब्रेनस बघायला मिळतात कारण फोर विंग्स त्यांचे इलेक्ट्रा टाईपमध्ये मॉडिफाय झालेले असतात किंवा इलेक्ट्रा प्रकारचे असतात त्यांचे फोर विंग्स. नंतर बग्स जे असतात त्यांचे सुद्धा हाइंड विंग्स आपल्याला मेम्ब्रेनस बघायला मिळतात कारण फोर विंग्स जे असतात ते हेमिलेट्रा प्रकारचे असतात. हेमिलेट्रा प्रकारचे फोर विंग्स बग्समध्ये आपल्याला बघायला मिळतात, त्यांच्यामुळे हाइंड विंग्स जे असतात ते मेम्ब्रेनियस असतात. नंतर स्ट्रेप्सोप्टेरा किंवा स्ट्रेप्सोप्टेरन इन्सेक्ट जे आहेत स्ट्रेप्सोप्टेरन इन्सेक्ट जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचे हाइंड विंग्स आपल्याला मेम्ब्रेनियस बघायला मिळतात कारण फोर विंग्स जे असतात हे सुडोहाल्टर्स या स्ट्रक्चरमध्ये डेव्हलप झालेले असतात किंवा मॉडिफाय झालेले असतात. नंतर ओनली फोर विंग्स आर मेम्ब्रेनियस. दुसऱ्या प्रकारचे जर आपण बघतोय की ज्याच्यामध्ये मेम्ब्रेनियस विंग्स आहेत, ओनली फोर विंग्स आर मेम्ब्रेनियस. काही इन्सेक्टमध्ये फक्त त्यांचे फोर विंग्स मेम्ब्रेनस असतात. जसं याचं एक्झाम्पल आहे हाऊस फ्लाय.
कारण या जे हाइंड विंग्स जे असतात ते हाल्टर्समध्ये डेव्हलप झालेले असतात किंवा हाल्टर प्रकारचं मॉडिफिकेशन त्यांच्या हाइंड विंगमध्ये आपल्याला आढळतं. त्याच्यामुळे फोर विंग्स यांचे कसे असतात मेम्ब्रेनियस असतात. काही इन्सेक्ट आहेत ज्यांच्यामध्ये बोथ ज्या विंग्सच्या पेअर आहेत हाइंड विंग्स आणि फोर विंग्स हे दोन्हीसुद्धा मेम्ब्रेनियस आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये बोथ विंग्स आर मेम्ब्रेनियस. दोन्ही ज्या पेअर्स आहेत विंगच्या त्या मेम्ब्रेनियस बघायला मिळतात. त्याच्यामध्ये टर्माइट्स आहे, नंतर ड्रॅगन फ्लाय, नंतर डॅम्सेल फ्लाय, नंतर हनीबी अँड वास्प यांच्यामध्ये. तसंच होमोप्टेरन इन्सेक्ट जे आहेत होमोप्टेरा ऑर्डरचे किंवा इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस ज्याच्यामध्ये आढळतं आपल्याला हेमिप्टेरा म्हणतो त्याला. होमोप्टेरन इन्सेक्ट जे आहेत जसं की ॲफिड, जासिड, नंतर व्हाईट फ्लाय अँड प्लांट हॉपर्स. यांच्यामध्ये आपल्याला त्यांचे दोन्ही विंग जे असतात ते मेम्ब्रेनियस बघायला मिळतात. तर हे पूर्ण विंग मॉडिफिकेशन आणि विंग वेनेशन आपण या टॉपिकमध्ये कव्हर केलेलं आहे.